हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वीटी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज बनवणार आपण मंचुरियन. त्यासाठी तुम्हाला पत्ताकोबी, कॉर्नफ्लॉवर, मैदा आणि लसूण जिऱ्याचा पेस्ट आणि शिमला मिरची आणि हिरवी मिरची कापून घेतलेली आहे. 1 वाटी घ्यायची पत्ताकोबी, बारीक करून घ्यायची. खूप बारीक करायची. खूप जास्त ठोकळ असल्याने काय होणार, ते जाडसर होणार. त्यामुळे एकदम बारीक पहिले पूर्ण बारीक करून घ्यायची शिमला मिरची आणि नंतरच त्यामध्ये टाकायचं 1 वाटी मैदा. 1 वाटी पूर्ण भरलेली नसली तरी चालेल. आणि त्यात टाकायचा अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर. हे दोन्ही पण तुम्हाला सम प्रमाणात नाही घ्यायचं आहे. 1 वाटी मैदा घेतला तर अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. थोडीशी शिमला मिरची टाकायची आहे आणि त्याचसोबत थोडीशी बारीक चिरलेली हिरवा मिरची आणि शिमला मिरची दोन्ही पण टाकायची आहे. लसूण अद्रकाची पेस्ट नक्की टाकायची आहे, त्याने खूप छान अशी चव येतं. सोबत तुम्हाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बस त्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला बघा एक म्हणजे आपण नाही टाकलं तरी होतं आणि ॲड केलं त्यामध्ये तर खूप चांगलं आहे. सोया सॉस टाकायचा 1 चम्मच सोया सॉस टाकायचा आणि त्यासोबत टाकायचं रेड चिली थोडे टाकायची. 1 चम्मच रेड चिली टाकायची. ग्रीन चिली नाही टाकली तरी चालेल. आणि थोडा चांगला ऑरेंज कलर येण्यासाठी छानपैकी 1 फ्रूट कलर टाकायचा, ऑरेंज कलर. आणि हे सगळं टाकल्याच्या नंतर मस्तपैकी त्याला छानपैकी असं हातानं मळून घ्यायचं. जसं आपण कणकीचा गोळा तयार करतो त्याचपैकी पाणी न घालता, पाणी ॲड करायचं नाही त्यामध्ये, बिलकुल नाही करायचं. पाणी बिलकुलच काही टाकायचं नाही त्यामध्ये. पाणी न टाकता तुम्हाला तो गोळा तयार करायचा आहे. बघा किती छान असा गोळा तयार होतो. हाताने बारीक करून त्याला छान मळून घ्यायचं. बघा किती छान असा गोळा तयार झाला. आता छोटे त्याचे काय करायचे आहे, तुम्हाला छोटे गोळे तयार करायचे आहे. बघा एकदम छोटे करायचे, एकदम मोठी साईज करायची नाही, कारण मंचुरियनची छोटी साईज चांगल्या प्रकारे शिजतं आणि छान कुरकुरीत पण बनतं. म्हणून छोटी साईज करायची. गोल साईजमध्येही करू शकता, नाहीतर तुम्ही त्याला लांबसर साईजमध्ये पण करू शकता. जसं तुम्हाला आवडते त्या प्रकारे तुम्ही त्याला बनवू शकता. तर माझे गोळे बनवून बिलकुल तयार झाले. त्यानंतर घ्यायचं थोडंसं कढईमध्ये बिलकुल कमी तेल घ्यायचं आणि तेलामध्ये तुम्हाला सोबतच काय करायचं आहे, एक पहिले थोडंसं टाकून बघायचं. आणि थोडंसं टाकलं जर व्यवस्थित तेल असेल तर तुम्हाला माहीत पडून जाईल. नंतर मग त्यामध्ये एक करून पूर्ण काय करायचे, ते बॉल वगैरे टाकून द्यायचे. बघा एकदम कमी प्रमाणात, जास्त गॅस ठेवायची नाही, नाहीतर काही मैद्याचे राहतात तर ते जळून जाईल. त्यामुळे मीडियम वरच ठेवायची गॅस. आणि मीडियमवर ठेवल्यानंतरच थोडे टाकायचे आणि त्याला आरतून परतून छानपैकी पलटून घ्यायचे. चेक करत राहायचे जोपर्यंत त्याला ब्राऊन शेड येत नाही, ब्राऊन कलरमध्ये येत नाही, तोपर्यंत त्याला तुम्हाला छानपैकी शिजू द्यायचे. बघा जोपर्यंत त्याला व्यवस्थित कलर येत नाही ना, कलर त्याचा चेंज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला डायरेक्ट काढायचीच नाही आहे. एकदम जास्त करून बघा त्याचा एकदम छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. एकदम मस्त असा ब्राऊन कलर येऊन तयार झालेला आहे. मस्त मंचुरियन तयार झालेले आहे. मला असेच तळलेले मंचुरियन आवडतात, त्याला ग्रेव्ही न करता असेही छान लागतात. तुम्ही असेही खाऊ शकता. आणि राहिलेले मी पुन्हा एकदा काय केले, तळून घेतले. पुन्हा एकदा छानपैकी मी त्याला तळून घेतले. जे काही उरले होते ते तळले. बघा वाव किती छान असा कलर आलेला आहे, किती यम्मी दिसत आहे. त्यानंतर तुम्हाला जेव्हा आपण ग्रेव्ही तयार करतो त्यासाठी लागतं, तर त्यासाठी तुम्हाला बारीक चिरलेली शिमला मिरची लागते आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा लागते. छानपैकी मी पटापट शिमला मिरची बारीक कापून घेतली, सोबतच मी बारीक कांदासुद्धा कापला. झटकापट करायचं आहे तर फास्टमध्ये काम करता अर्धा तास तरी आपल्याला हे सगळं करताना लागूनच जातो. तर बारीक कांदासुद्धा लागतो तुम्हाला. बारीक कांदा, कॉर्नफ्लॉवर आणि लसूण जिऱ्याची पेस्ट, लसूण अद्रकची पेस्ट तुम्हाला नक्कीच लागते. त्यासाठी तुम्हाला थोडीशी शिमला मिरची, कांदा आणि हिरवी मिरची, कॉर्नफ्लॉवर आणि लसूण अद्रकाची पेस्ट, हे सगळं तुम्हाला लागणार आहे. पहिलेच करून तयार ठेवून द्यायचं बारीक चिरून. आणि नंतर टाकायचं कढईमध्ये कांदा आणि मिरची थोडी होऊ द्यायची आणि त्यामध्ये टाकायचं नंतर लसूण अद्रकाची पेस्ट.
लसूण अद्रकची पेस्ट टाकली की त्यामध्ये टाकायची आहे तुम्हाला लगेच शिमला मिरची टाकू शकतो आपण, कारण शिमला मिरची व्हायला सुद्धा थोडा वेळ त्याला बारीक चिरून जरी असली तरी त्याला थोडे वेळ लागते. ठीक आहे, त्यामध्ये टाकायची शिमला मिरची आणि छानपैकी त्याला आरतून परतून घ्यायचं. थोडा वेळ त्याला ठेवायचं, जास्त ब्राऊन कलर येईपर्यंत. पूर्ण कांदाही जळला नाही पाहिजे, कांदा असलेलाच हवा. पूर्ण ब्राऊन कलरमध्ये येईपर्यंत त्याला नाही करायचं आहे तुम्हाला, थोडा वेळ ठेवायचा आहे. सोबतच मी थोडा पत्ता कोबी होती तेही टाकली, थोडीशी पत्ता कोबीसुद्धा त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्यात टाकायचं थोडं चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच मीठ टाकलं आहे मी आणि छानपैकी त्याला मिक्स करून घेत आहे एकदम कमी. त्यानंतर टाकायची रेड चिली, त्यात टाकले मी रेड चिली. सोबतच तुम्हाला टाकायचं आहे रेड चिली तर टाकायचीच आहे, नंतर मिक्स करताच मी त्याला ग्रीन चिली आणि सोया सॉससुद्धा टाकायचं आहे. नंतर टाकली थोडी ग्रीन चिली आणि नंतर टाकली मी सोया सॉस थोडं जास्त प्रमाणात टाकलं आणि त्यानंतर टाकले मी थोडंसं एकदम कमी विनेगर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, नसलं तर विनेगर नूडल्सला चालते, मंचुरियनमध्ये नसलं तरी होऊन जातं, तर तुम्ही त्या विनेगर स्किपसुद्धा करू शकता. ते छानपैकी पहिले मिक्स करून घ्यायचं पूर्ण आणि एकदम कमी गॅसवरती थोडंसं त्या कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडं पाणी टाकायचं. ते जी ग्रेव्ही आहे ते एकदम गाढी येण्यासाठी तुम्हाला थोडं पाणी ॲड करून त्यात टाकावं लागते. नंतर त्यात मंचुरियन सोडले आणि बघा पूर्ण मिक्स करून घेतले. एकदम छान खूप यम्मी असे हे मंचुरियन बनवून तयार झाले होते, खूप टेस्टी होते. ही जी रेसिपी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नक्की करून बघितल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की हे मंचुरियन तुम्हाला कसे वाटले आणि रेसिपी कशी वाटली. खूप छान अशी टेस्ट होती मंचुरियनची, जसं आपण मार्केटमध्ये विकत आणते तशी बिलकुल मस्त अशी टेस्ट होती. त्यानंतर पूर्ण झाले मंचुरियन बनवून आणि नंतर मी एका बाउलमध्ये त्याला काढून घेतले. वाव, यम्मी, किती छान, अतिशय सुंदर अशी टेस्टी अशी दिसायलासुद्धा दिसत आहे आणि खायलासुद्धा तेवढेच टेस्टी आहे. असेच नवीन व्हिडिओ बघत जा. आणि हा जो ब्लॉग आहे तो मंचुरियनसाठी बनवलेला आहे, जे मी झटकापट बनवले. अर्ध्या तासात 15 मिनटात तुम्ही हे बनवून रेडी होऊन जाता. पटापट हातोडे नवीन